नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय आहे इंग्रजी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिल 2026 या दिवशी होणारा जो पेपर आहे त्याचा गेस पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणिताचा पेपर सोडवून दिलेला आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न, हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड हू हॅज वॉन द मॅच। बघा ज्यावेळेस तुमचा मित्र मॅच जिंकेल त्यावेळेस तुम्ही त्याला कसे अभिवादन कराल, तर आपण काय म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन म्हणतो। मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, व्हेन यू गेट अ न्यू टॉय हाऊ विल यू फील। बघा ज्यावेळेस तुम्हाला नवीन खेळणं घेतलं जातं किंवा नवीन खेळणं कुणीतरी गिफ्ट करतं किंवा मिळतं त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं। बघा हॅप्पी म्हणजे आनंदी, सॅड दुःखी, अँग्री रागावणे, शाय म्हणजे लाजाळू। मग आपल्याला नवीन खेळणं मिळतं त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो, म्हणजेच मग इथे उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1 हॅप्पी। पुढचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द टाईम आफ्टर हाफ ॲन अवर। बघा आता या घड्यामध्ये किती वाजले, 12:15 म्हणजे 12:15 झालेत। मग आपल्याला असं विचारलं आहे अजून अर्धा तासाने या घड्यामध्ये किती वाजतील। मग बघा अर्धा तासाने मिनिट काटा हा कुठे येणार आहे, 9 वर येणार आहे, म्हणजेच किती वाजेल, 12:45 वाजेल। मग 12:45 आपण काय म्हणतो, 1:45। मग बघा 1:45, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द शेप ऑफ क्यूब। आता बघा इथे क्यूबचा आकार कोणता आहे, तर बघा हा क्यूब आहे, ॲरो आहे, स्क्वेअर आहे आणि एक आहे पेंटॅगॉन आहे। मग इथे कोणता क्यूब आहे, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द हिडन लेटर इन गिवन पिक्चर। या चित्रामध्ये कोणते अक्षर लपलेलं आहे, तर बघा हा असा आकार कोणता आहे, तर व्ही आहे, म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्ही। नेक्स्ट क्वेश्चन, हू इज इट, कोणते ओळखा। आय एम ग्रीन अँड माय बिक इज रेड, हू ॲम आय। मी हिरव्या रंगाचा आहे, माझी चोच लाल आहे, मी कोण। ट्री, लीफ, टोमॅटो, पॅरोट। मग आपल्याला माहिती आहे पोपट हा हिरव्या रंगाचा असतो आणि त्याची चोच मात्र लाल असते, म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पॅरोट। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द इनकरेक्ट ऑप्शन। चुकीचा पर्याय निवडायचा आहे। मग इथे आय एम याचं संक्षिप्त रूप आपण कसं लिहितो, ॲम असं लिहितो। डू नॉट, डोंट हे असं पाहिजे होतं आहे की नाही, एन ॲपॉस्ट्रॉफी टी। डू नॉटचं काय पाहिजे होतं, डोंट पाहिजे होतं, मग ते चुकीचं दिले। लेटस, लेट्स बरोबर आहे, डिड नॉट, डिडंट योग्य आहे, मग चुकीचं आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, पिक आउट द वर्ड दॅट एंड विथ डिफरंट साऊंड। वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द कोणता। आता बघा इथे ब्रश, इथे शेवटला शचा उच्चार आहे, फिश शचा उच्चार आहे, पुश शचा उच्चार आहे, बीच चा उच्चार आहे, म्हणून मग इथे वेगळा उच्चार कोणाचा आहे, पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, फाइंड द नेम ऑफ द बर्ड हिडन इन द गिवन वर्ड। आता इथे पिकॉक हा शब्द दिला आहे, याच्यामध्ये कोणत्या पक्षाचं नाव लपलं आहे, तर बघा COCK कॉक, कॉक म्हणजे काय, कोंबडा, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोविंग। दिलेल्या पर्यायातून चुकीचा पर्याय शोधायचा आहे। बघा इथे 1 कप, मॅनी कप, सिंग्युलर आणि प्लुरलची पेअर दिलेली आहे। 1 लीफ, मॅनी लिव्ज करेक्ट आहे। 1 फिश, मॅनी फिशेस पाहिजे होतं, म्हणजे ते ES पाहिजे होता, मग चुकले। डे, डेज, 1 डे, मॅनी डेज, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, कारण आपल्याला चुकीचं विचारलं आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3।
नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द फॉलोविंग ऑप्शन दॅट विल कम्प्लीट द गिवन वर्ड रजिस्टर. आता बघा इथे काही शब्द दिले, त्या शब्दाशी संबंधित शब्द आपल्याला काय करायचे, पर्यायातून निवडायचे आहे. चॉक, रबर, बेंचेस, पेन्सिल हे सगळे काय आहेत, स्कूल थिंग्स आहेत. मग हॉल, ग्राउंड, डस्टर, गेट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. डस्टर हे शालेय वस्तूंमध्ये येतं, म्हणून इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर प्रिपोजिशन रिलेटेड विथ पिक्चर. अ ग्लास इज डॉट डॉट द टेबल. मग ग्लास कुठे आहे, टेबलाच्या वर आहे. मग वर आहे म्हणजेच काय, ऑन द टेबल. ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट. अ ग्लास इज ऑन द टेबल. ऑन इज करेक्ट. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह दॅट गिव्स अ प्रॉपर मॅसेज. आता योग्य मॅसेज देणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. डोंट वेस्ट वॉटर. पाणी वाया घालवू नका हा चांगला संदेश आहे. डोंट वरी, बी हॅपी. काळजी करू नका, आनंदी राहा. हा पण योग्य मेसेज आहे, सकारात्मक मेसेज आहे. स्टॉप पोल्युशन म्हणजे काय, पोल्युशन म्हणजे काय, प्रदूषण थांबवा. हा पण योग्य मेसेज आहे. ऑल ऑफ अबव. म्हणजे तीनही बरोबर आहेत, म्हणून मी इथं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. ऑल ऑफ अबव म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत. पुढचा प्रश्न बघा, हाऊ डू यू गेट परमिशन टू गो आउट फ्रॉम द क्लास. वर्गाच्या बाहेर जाण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे परवानगी मागाल. मग काय म्हणू आपण, मे आय गो आउट सर. मी बाहेर जाऊ का सर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर स्मेल. स्मेल या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता आहे बघा. रियल, वेल, बॉल, नोज. मग बघा रायमिंग वर्डमध्ये स्मेलला वेल येणार आहे, कारण उच्चार सेम आहे आणि शेवटचे 3 लेटर्स सारखे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द सेंटेन्स दॅट इज नॉट युज्ड ऑफ द एक्सक्लेमेशन मार्क पंच्युएशन. आता बघा एक्सक्लेमेशन मार्क न वापरलेले वाक्य शोधा. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे काय, हे चिन्ह, उद्गार चिन्ह ज्याला आपण म्हणतो. मग बघा, व्हॉट अ ब्युटिफुल सनसेट. किती सुंदर सूर्यास्त आहे वापरलेलं. वाव, दॅट वॉज अमेझिंग. वाव, किती सुंदर आहे ते, किंवा अमेझिंग आहे उद्गार चिन्ह आहे. इनक्रेडिबल, आय कांट बिलीव्ह इट इथे पण वापरले. व्हॉट इज युअर स्कूल नेम इथे काय आहे, क्वेश्चन मार्क. मग कुठे वापरलेलं नाही आहे एक्सक्लेमेशन मार्क्स. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा, फाइंड द करेक्ट पंच्युएशन मार्क्स विल मस्ट बी यूज इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात कोणते वापरावे लागणारे योग्य विरामचिन्ह आहे. हाऊ मेनी बुक्स डिड यू टेक. आता इथे क्वेश्चन विचारले की हाऊ मेनी बुक्स म्हणजे किती पुस्तकं आहे की नाही. मग इथे काय येणार आहे, क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. पुढचा प्रश्न बघा, सी द पिक्चर अँड फाइंड करेक्ट एक्सप्रेशन ऑफ दॅट पिक्चर. सोबतचे चित्र बघायचं आहे आणि त्यासंबंधी योग्य एक्सप्रेशन आपल्याला निवडायचं आहे. डोंट प्रोटेक्ट ॲनिमल फ्रॉम हार्म. हे योग्य आहे का, नाही. इथे काय झालं, डोंट प्रोटेक्ट ॲनिमल फ्रॉम हार्म म्हणजे काय, प्राण्यांना दुखापत करण्यापासून वाचवू नका असं सांगितलं आपल्याला. ट्रीट ॲनिमल विथ लव्ह अँड काइंडनेस. तर हे बरोबर आहे, प्राण्यांवर दया करा, प्राण्यांची काळजी घ्या. मग इथं योग्य आहे पर्याय क्रमांक 2. पुल द टेल ऑफ द ॲनिमल. प्राण्यांची शेपटी ओढा हे चुकीचं आहे. डोंट प्रोव्हाइड फूड अँड वॉटर टू ॲनिमल. प्राण्यांना अन्न आणि पाणी प्रोव्हाइड म्हणजे पुरवू नका सांगितले, मग हे पण चुकीचं आहे, म्हणून मग योग्य आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोविंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट. आता या यादीमध्ये कोणता शब्द बसणार नाही बघा. ब्लॅक, रेड, व्हाईट, पेन्सिल, ग्रीन. ब्लॅक, रेड, व्हाईट, ग्रीन हे सगळे कलर नेम आहेत. पेन्सिल ही काय आहे, स्कूल थिंग आहे, म्हणून हा बसणार नाही. मग हा शब्द कुठे आहे बघा बरं, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द पार्ट ऑफ बॉडी दॅट मॅचेस द फॉलोविंग ग्रुप. खालील शब्दाशी जुळणारे शरीराचे इंद्रिय निवडायचे आहेत. मग बघा, शोल्डर म्हणजे बाहू, शोल्डर म्हणजे आपले खांदे, आर्म म्हणजे बाहू, रिस्ट म्हणजे मनगट. मग हे सगळे हाताचे अवयव आहेत.
मग बघा पर्याय बघूया. हिल म्हणजे टाच, पायाचा अवयव. थाय म्हणजे मांडी, पायाचा अवयव. नोवेल म्हणजे बेंबी आणि थंब म्हणजे अंगठा. मग बघा बरं हाताचा अवयव कोणता आहे तर थंब. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती? पुल, पुश. पुल म्हणजे ओढणे, पुश म्हणजे ढकलणे. बरोबर. रिच आणि पुअर. रिच म्हणजे श्रीमंत, त्याच्या अपोजिट पुअर म्हणजे गरीब. टॉप म्हणजे वर आणि बॉटम म्हणजे खाली पाहिजे होतं, इथे अप वरच होतं, मग हे चुकीचं आहे. वेट, ड्राय. वेट म्हणजे ओला, ड्राय म्हणजे सुकलेला, म्हणून मी ते योग्य चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 11 नोव्हेंबर इज सेलिब्रेटेड डॉट डॉट डेज. मग बघा 11 नोव्हेंबरला कोणता डेज असतो तर बघा चाइल्ड डे म्हणजे काय? बालदिन. बालदिन कधी असतो? 14 नोव्हेंबरला असतो, पण इथे 11 तारीख आहे. एज्युकेशन डेज. 11 नोव्हेंबरला एज्युकेशन डे असतो म्हणजे शिक्षण दिन असतो. टीचर डे 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. रिपब्लिक डे 26 जानेवारी, म्हणून मी तर आन्सर योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट डायरेक्शन विल बी द चाइल्ड राईट हँड. आता मुलगा दाखवला आहे, त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे विचारले. मग बघा आपण थोडं मुलासारखं उभं राहायचं आहे. मुलाचा उजवा इकडे आहे, हा आहे ना, मग इकडे कोणती डायरेक्शन येणार तर बघा इथे ईस्ट. ईस्टच्या पुढे कोणती असते? वेस्ट म्हणजे पश्चिम. मग बघा बरं इथे वेस्ट कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. राईट डाऊन द नेम ऑफ द फॉलोइंग ॲनिमल रिअरेंजिंग द लेटर्स. ही अक्षरं जुळवून एका प्राण्याचं नाव तयार होतं आहे. कोणतं बघा? MONKEY मंकी. मग MONKEY मंकी. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची गेस पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बुद्धिमत्ताचा गेस पेपर घेऊन येतोय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.